पूर्व भागात आपण पाहिले मुंडकण असलेल्या बाईचा भयानक किस्सा. आजच्या भागात आपण ऐकणार आहोत कोकणातील भयानक किस्से आजीच्या तोंडून. त्याचं नाव गोपाळ असं नाव होतं. तो म्हणजे शिंपी होता बिचारा. तुमच्या गावात जात होता आणि आमच्या गावाच्या बाजूला गाव आहे त्याचं. तिकडे आमच्या गावात देव होती पालखी. त्या पालखीला तो रात्रीचा 10-10:30 येत होता आणि तिकडे तिकडे भूत आहेतच 3 ठीक आहे. तो येत होता तिथं. ते पाठी एक पुढे त्याला वाटलं कोण असेल. त्यांनी काही मागे वळून बघितलं नाही आणि आमच्या हद्दीवर आला. म्हणजे एक पिंपळा झाड होतं आमच्याकडे आहे, आता ते पडलं. त्या पिंपळाजवळ आला आणि म्हणजे तो वाचलाच. त्या दोघांनी सांगितलं. आतमध्ये आला माझ्या आजीला, म्हणजे आमच्या घरी आला माहेरी माझ्या, ती पालखीच्या गावातून तिथं, आणि सांगतं काकू मला 2 जण दिसले, पण त्याने असं मला सांगितलं वाचला. पुन्हा दुसरीकडे गेला तसंच सांगितलं. आणि 4थ्या ठिकाणी गेला आणि ती पालखी होती. ती पालखी त्याने घेतला म्हणजे खांद्यावर आणि पालखी अशी फिरवला आणि एकदम मेला. तर लोकांना वाटतं काही एकदम फिट म्हणजे हे आले असेल काही म्हणजे अटक काय असं. पण ते सांगितलं आणि त्या लोकांना माहिती होतं ना की ह्याने सांगितलं म्हणजे बोलायचं नसतं. भूत दिसला ना, कोण दिसला तर बोलायचं नाही, मनात जाऊन ठेवायचं रात्रीचं. पण त्याने सगळ्यांना सांगितलं ना, तर त्याने ऐकलं म्हणून तो विचार मेला. लग्न होऊन 6 महिने झाले. असं नंतर दुसरा त्याच गावाची ती पालखी होती ना, तिथलाच माणूस म्हातारा होता आणि असं झोपला. त्याच्या बाजूला एक पोरगा होता अम्मा एवढा. तो जागा होता त्याच्या बाजू झोपलेला. तो पांढरा कपड्यावाला म्हणजे एक बावा असतो जास्त देवस्थान. तो आला, त्याला उचलला, त्या म्हाताऱ्याला खांद्यावर मारला आणि घेऊन गेला. शोध 8 दिवस एका बोरी झाडाखाली त्या ठेवलं. ती बोर अजून आहे. तो बोरी का ठेवून त्याला 8 दिवसांनी सापडला. त्याला विचारतो 8 दिवस काय खाल्लं. तो बोला मला जेवण येत होता, म्हणजे जेवण सगळं पदार्थ भोजन येत होता. पण तुम्ही दिसत होता पण मी तुम्हाला पाहत होतो पण बोलायला येत नव्हतं. त्याच्यानंतर दुसरा पण आमच्या म्हणजे असं तो भेटला 8 दिवसांनी आमच्या गावात मला सासरी गणपतीपुळे. तो चांगला माणूस म्हणजे तरुण म्हातारा नव्हता. असंच 15 दिवस पहिला गेला. 15 दिवस बायकोला वाटला असं शोधाशोध करून 15 दिवसांनी आला आणि पुन्हा 1 महिना पुन्हा गेला. म्हणजे नेला ते तसं ते देवस्थान तसा. तो महिन्यावर त्या कुठे नेऊन ठेवलं. आपण दिसत होतो तो आपल्याला दिसत नव्हता. मग शेवटी मरत तोपर्यंत त्याला म्हणजे एक देवस्थान असतं बावा म्हणून असतो, बावा सफेद कपड्यावाला असं पिंपळा झाडाखाली देवस्थान. हां, तर त्याने महिनाभर आणला नाही. मग मरत तोपर्यंत तो बिचारा लॉकमध्ये होता. त्याला लॉक लावून ठेवायचं. आता वारला तो बिचारा, पण त्याला विचारायची दाढी बिडी वाढायची, अंघोळ बिंघोळ नाही, पण जेवायला येत होता. ते सांगितलं जेवण भोजन बिजन सगळं यायचं मला. म्हणजे बघ अशी काय आहे देवस्थान गावच्या ठिकाणी. म्हणून भीती वाटते. कारण पिंपळा हो, कारण आमच्या इकडे आहे. आमचं चव्हाटा म्हणून आहे. 1 वर्षाचं आपल्याला बोकड द्यावं लागतं. आता आमच्याकडे माहेरी माझ्या, आता माहेर आहे आमच्या ना, वर्षातून एकदा त्याला बोकड द्यावंच लागतं सत्य. आणि असं तो ना दिसतं एक झाडू वस्तू काय आहे हे महाडाखाची आम्ही इतर नारळ होतं. ती नारळ पण कोण उचलणार नाही, एवढं कडक दिवस आहे. असं आमच्या माहेर आहे. त्याचं पहिलं तर सांगितलं तो माहेर माझ्या मेला. तो कुलबीवर रात्री. मग तो पालखीसाठी आला बिचारा, आला होता पालखीसाठी. पण ते एक हे आहे तबेला म्हणून आहे,
तीन तिथं आहे तर तिथं तर आहेच पुष्कळ लोकांना म्हणजे आता सुद्धा अजून माणसं घाबरतात. पण हा हे आहे ना. आणि आता माझ्या माहेरी माझी बहीण चुलत्याची पोरगी बाळपण आली ती बिचारी आली आणि त्या लघवीला असं आमच्याकडे अशी विहीर आहे दारात ते लघवीला लागली आणि आमच्याकडे ना उन्हाळ्याचे असे अंगणात झोपतात मंडप घातले असतं त्या अंगणात झोपतात आमच्याकडे इथं आता पण. तर ती झोपली होती आणि माझ्या आजीला उठवलं म्हणजे माझ्या चुलत्याची मुलगी पहिली मुलगी ती मोठी आणि नंतर ही दुसऱ्या मुलाला बाळपण आली. आजीला उठवलं आणि आजी म्हणायचं ना आई म्हणायची घरातली आई म्हणायची घरातली आई आमच्या आजीला उठवलं आणि लघवीला बसली. पण तिला दिसली ती केस मोकळं सोडलेले आजीला नाही दिसली आणि ती लघवी तिला आवडत नाही 9वा महिना होता गं. आणि समोर आता आम्ही कधी वस्ती करत नाही अजून पण मला भीती वाटते. तर आजीला म्हणजे बघ मला अशी बोलली आजीला आणि 3 दिवसांनी बाळण झाली ती मुलगी झाली 3 दिवस बाळण झाली. 5व्या दिवशी तिला नेलं म्हणजे मेली ती 5व्या दिवशी 5वी पुंजल्यात ना तेव्हा ती बहीण माझी मेली. ती मुलगी जगली. आता तिला पण ती भूतच लागलं लग्न होणार तिचं पण लग्न होऊन आता मुलगा आहे याच्याबरोबरच आहे अमयबरोबरचा तर ते काय ती पण तशी भूत लागून गेली म्हणजे तिची. पण ती ज्या वेळेला मारली ना त्यामुळे तुझ्याने काय केलं इथं तिला खेळा टोकला कारण ते भूत हे नाही मग पुन्हा वेळेला आहे पेरले आम्ही त्याच्याला आम्ही गेलो होतो म्हणजे माहिताच्या नंतर गेलो पण सांगावं चुलता आमचा सगळं केलं. पण ती पोरगीला जगवली मामाने. आता मामा आहे अजून जिवंत पण ती पोरगी आता वारली आता गेल्या वर्षी वारली. ती लग्न हो ना एवढा मुलगा आहे आणि तिला पण भूत लागला. तर ते सांगते घरात आमच्या तिला दिसली पण आजीला नाही दिसली. ते कोणते भूत ती गरजच ना आणि ती बाई पण जी भूत असतात ती गरज असताना मेली म्हणून लागतं. ती गरज असताना मेलं ना मग ते दुसऱ्याला लागतं. मग ही येऊ नये म्हणून ते खेळा टोकला इथं पण नाया पेरल्या ते कुंभारांचं काय असतं ना ते बोलवलं आमच्या चुलत्याने का दुसऱ्याला लागू नये ना म्हणून. ती बाई जी लागली होती ना ती बाळातीनच मेली होती तिला लागली आणि तिला नेलं 5व्या दिवशी 5वी फुललेली होती आणि बहीण माझी वारली. म्हणजे असं आमच्याकडे मी म्हणतो वस्ती कधीच केलं नाही त्यापासून नाही बाबा भीती वाटते मला मी खरं सांग. तुम्हाला असे आणखीन व्हिडिओ पाहायचे असतील तर आपल्या साहुल यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.